चातुर्मास आलं. अरे काय संसार म्हणे होतच राहते, हे दाब नशिबात असलं ते भेटतच राहते राय म्हणली. पण मग मला ते झालं ते मग घरी मी म्हणलो मला चातुर्मासाला वगैरे राहायचं. मग ते झाली गावात जाहिरात असं चातुर्मासाल महाराज. आता ते नवीनच म्हणजे संसारात. मग एक माणूस आला माझ्याकडे म्हणे करे म्हणलं काय तू म्हणतो म्हणे चातुर्मासाला राहायचं. म्हणलं हो. म्हणे कुठं म्हणलं पंढरपूरला. म्हणे किती दिवस. त्याला म्हणलं तू चातुर्मासाचा अर्थच कळत नाही. त्याच्यातच अर्थ आहे मास म्हणजे महिना, चातुर म्हणजे 4 महिने राहावं लागतं. म्हणजे 4 महिने तिथंच का. हो म्हणे तिथं काय. म्हणलं तिथं काय नाही, जिथं कुठंच नाही ते तिथं आहे. बर पण म्हणे अरे असं नसतंय. 4 महिने घर सोडल्यानं जमतंय का. जावा 4-2 दिवस राहावं यावं वापस. आम्ही रे परमार्थिक पाहिले. असा परमार्थ असतो का कुठं. असं असतं का तसं असतं का. मला असं तो सांगू लागला. मग ते आता बराच तो ज्ञान देऊ लागला. मी त्याला म्हटलं का मी म्हटलं मला स्पष्ट मी म्हटलं का तुम्ही गाथेची किती पारायण केली. तो म्हणे एकही नाही. म्हणलं ज्ञानेश्वरीचं. म्हणजे नाही केलं. म्हणलं हरिपाठ तरी पाठ केलाय का. म्हणे नाही. म्हणलं ज्याच्या हरिपाठ पाठ नाही, ज्याला गाथा माहित नाही, ज्याला ज्ञानेश्वरी माहित नाही, त्याला परमार्थातलं शिकवायचा काय अधिकार आहे. काय अधिकारी महाराज, काय अधिकारी, काय अधिकारी. त्यानं शिकवाव ना गहू कसा पेराव, हरभरे कसं काढाव, शाळू कसा फोडाव, पाखर कशी हाणाव, हे शिकवाव. त्याला का ते परमार्थ शिकवाव. महाराज एखाद्या गाथा ज्ञानेश्वरीच्या चिंतनातल्या माणसानं सांगितलं असं आपण विचार तरी केला असता की काहीतरी प्रमाणात धरून सांगत असत. सांगतात महाराज राधेलाही भेटले सांगणारे. राधेलाही भेटले. राधा म्हणून सांगू लागले अगं राधे आपलं कुळ काय, त्याचं कुळ काय. महाराज राधेनं स्पष्ट सांगितलं याती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचुनी आणून येणे. बरं इतकं झिडकारल्यावर पुन्हा शिकवायचं बंद करतील तर ते संसारिक कशी. एकदा झिडकारल्यावर गप्प बसाव ना. पण झिडकारून घेण्याची सवय लागली त्याला संसारिक म्हणावं. कारण लय कोणी बोलते काय वाटत नसतं. ती पुन्हा शिकू लागले. तिने सांगितलं किती शिकवाल मज वेळोवेळा. किती वेळोवेळा किती शिकवाल म्हणजे पुन्हा परत शिकूच लागली. मी तया गोवला रतली. एवढं म्हणल्यावर थांबले नाही. अगं तुला काय भोग लागतात, काय लागतंय. तिने सांगितलं अष्टभोग भोगणे माते नाही चाड का भक्ती प्रेम गोडले गे माय. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. महाराज मला गरज नाही अष्टभोगाची तुमच्या. काही अष्टभोगाची गरज नाही. 8 भोग येतं. सुगंध मोनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैवम भोगाष्टकमुदारतम. मला सुगंध वनिता वस्त्र गीत तांबूल शय्या 8 प्रकारचे भोग येतात. का मी तया गोवळा रतली. महाराज रुक्मिणी मातेचंही तेच झालं. वाळू जनमज मनोत शिंदळी परिहा वनमाळी नवी संबी विभिचार माझा पडिला ठाऊका. लोक काय म्हणतील. मला जे म्हणतील ते म्हणतील. लोकांचं काय नसते महाराज. लोकांचं तुकोबरायने आपल्याला स्पष्ट सांगितले महाराज. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आता ऐका वचन. धरोनिया जन भक्ती करा नाही तेजोनिया जन. लोकांचं कसं आहे महाराज. एक अभंगाचे एक केलं की लग्न करू जाता म्हणते हा माताला न करिता झाला न पुंस आहे का नाही. बेटीशी नव जाता म्हणते हा गर्विष्ठ. काय गर्विष्ठ येता जाता घर बुडविले. बहुबोलीच बोलू जाता म्हणते हा वाचा न बोलता काय गर्विष्ठ असं आहे म्हणतात. असं आहे ना अभंग ना म्हणतात महाराज म्हणत राहतात. लोकांचं कसं आहे बरं का. मी उदाहरण सांगतो थोडक्यात. 2 शेजारी होते. शेजारी घर दोघांच्याही पोरी लग्नाला आल्या. लोकांचं कसं एवढं करता लक्ष देऊ नाही लक्ष देईल. दोघांच्याही मुली लग्नाला आल्या. महाराज एकानं काय केलं 10 लाख रुपये कर्ज काढलं. आणि चांगलंच लग्न करायचं मला खर्च केली होतो. मला जुना काळ 10 लाख कर्ज आणि व्याजाचे पैसे. माल होतोय मला मालावर फेडू. पण मला त्या वर्षी माल खाण्यापुरता पण नाही झाला. 10चे 15 झाली होती. 15चे पुढच्या वर्षाला किती होणार. आता तिथं आपल्याला चांगलं माहिती आहे का नाही. महाराज झाले त्याच्यावर 20-25 लाख रुपये कर्ज झालं. अरे बाप 2 वर्ष त्याच्यात गेले. काय करावं जिकडं तोंड काढलं तिकडं पैशावाला दिसायला. काय करावं मरू द्या म्हणला बोय पैसे. आता काय असं जगण्यात काय अर्थ आहे. आपल्याकडे काय कमी आहे. 2 एकर शेत विकलं ज्याचे त्याला पैसे देऊन टाकली.
तर ती एक वाटा आणि त्या वाट्यावर 7-8 लोक बसले. कोणता वाटा? वाटा कुचर नसतोच. दगडा मातीचा, इटीचा, सिमेंटचा वाटा कुठं कुचर असतोय का? वाटा कुचर नाही. आणि त्याच्यावर बसून बसून मग त्या बिचाऱ्या वाट्यावरच आरोप व्हायला लागला. देव वैजे तर देवाची संगती, पतन पंगती जगाची. त्या बिचाऱ्यानं वाट्यानं संगत केली कुचराची, त्या वाट्यालाच काय नाव पडलं म्हणून. म्हणून मला असं असतं ते. बसले मला आणि मग बसले 9-10 जण त्याच्यावर. म्हणले काय झालं रे? अरे म्हणले आमच्यानं बघा ना 2 एकर रान विकलं रे मळ्यातलं. म्हणले का रे? कर्ज झालं म्हणे गेले. अरे ते दुसरं म्हणे अरे अरे काय त्याच्या बापान संसार केला रे. अरे 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 किती संसार चांगला केला. या लाज वाटते का? अरे 2 एकर इकच तर मरायचं होतं म्हणतात का नाही माणसं? इकच तर काय करायचं होतं? मरायचं. त्यांची झाली चर्चा सुरू. अच्छा दुसऱ्यावरही तेवढंच कर्ज होतं. त्याने तसेच काढले होते पैसे 2 शेजारीच. तो म्हणला का रे सगळं गाव म्हणायलंय की शेत विकस तर काय करायचं होतं, यानं मरायचं होतं. म्हणलं जाऊ दे आपल्या लोकांचं ऐकायचं, आपल्याला मरायचं. त्या केली ना आत्महत्या. आणि पुन्हा त्याच वाटेवर तेच लोक बसले. लोक तेच हे लक्षात घ्या, लोक तेच. म्हणले का रे फाशी मेला. म्हणलं तो आत्महत्या केली. म्हणले का रे? अरे काय कर्ज झालं रे म्हणला. मग मेलं. म्हणजे कर्ज कशाचं? म्हणे पोरीच्या लग्नाचं. मग काय येडा मरत असते का मग? कर्ज झालं तर झालं. मग त्यानं काय दारू पिवली का? त्यानं काय जुगार खेळला का? पोरीच्या तर लग्नाचं कर्ज होतं. अरे कर्ज झालं तर नसतो फिटतो 2 एकर फुकायचं होतं. तेच लोक बदलले नाही. इकलं तर म्हणते मरायचं होतं, नेलं तर म्हणते इकायचं होतं. आता कोणतं ऐकावं का? म्हणे आता ऐका वचन. बहुता छंदाचे बहुत हे जन, नये वाटू मन तये ठाई. तू खबर आहे म्हणतात बहुता छंदाचे बहुत हे जन. लोकांचं काय असतं महाराज. आणि म्हणून विचार केला आई साहेबानं, मला भगवंताला भेटायचंय आणि या लोकलाजेचाही त्याग करावा लागेल. सगळा त्याग केला आणि महाराज एका देव आणि एका भक्ताचं झालेलं ते मिलन बघा तुम्ही. भगवंताच्या इतरही विवाहाच्या काही कथा येतात महाराज. त्यांना भगवंत आणि रुक्मिणी माता यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं प्रद्युम्न असं नाव ठेवलं. एक राक्षस आहे बघा, भौमासूर नावाचा. त्या राक्षसाला कळालं की भगवान कृष्णाच्या पोटी जो मुलगा आलाय त्याच्या हातांतून मरणे. मला ते हुशार होत. त्यानं विचार केला महाराज हे लहानपणी शत्रू संपवावा. शत्रू बलवान झाला तर आपल्याला अवघड जाईल. महाराज विचार केला. कंसाने तोच विचार केला होता की शत्रू काय करावा लहानपणी. आणि महाराज रावणानं तर त्याच्या पुढचा विचार केला. 10 डोके होते त्यालाही कळालं होतं दशरथ आणि कौशल्य यांच्या पोटी मुलगा येईल तो तुला मारणार आहे. तो म्हणला हे मायबापच ठेवायचे नाही, याचं लग्नच म्हणून रावणे हे केले लग्ना माझी विघ्न असे केस मरण तुझं लागी. पण महाराज काय भगवंताच्या मनात आल्यावर त्यानं ते 13 दिवसाचं लेकरू उचललं भौमासूर आणि आकाश मार्गाने घेऊन चालला. त्याने विचार केला एवढ्या लेकराला काय नरडी दाबून मारावं, या समुद्रात टाकून विनाशकाले विपरीत बुद्धी. ऐका आपल्याला वाटतंय आम्ही जसं विचार करतो तसं घडतंय. ज्ञानोबराय म्हणतात त्याचा उलटा सिद्धांत आहे. आपण विचार करतोय तसं घडत नाही, तर जसं घडायचं असेल तसे आपले विचार होतात. बुद्धी होणारा सारिकी ठाके आहे का नाही. बुद्धी होणारा जसं पुढे घडायचं असेल तशी आपली बुद्धी होत जाते. महाराज त्याला ते दिलं समुद्रात लेकरू टाकून. एका माशाने ती गिळलं. एवढा मोठा मासा एका शिकाऱ्यानं कोळ्यानं पकडला. त्याने विचार केला बापरे एवढा मासा जर राजाला दिला तर राजाला किती आनंद होईल. ज्याच्या पोटात प्रद्युम्न नाही. मला तो मासा आणून पुन्हा भौमासुराला दिला. भौमासुरानं तो मासा स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीकडे दिला. ते साक्षात महाराज रती होती कामदेवाची पत्नी. ज्यावेळेला भगवान शंकरानं कामदेवाला जाळलं रती आली आणि रती विलाप करू लागली. रती मला काय अन्याय केलाय भगवान शंकरा माझ्यावर. भगवान शंकर म्हणले भाऊ काय अन्याय केलाय. काय अन्याय केला म्हणजे माझ्या पतीला मारलंय तुम्ही, मला वैधव्य प्राप्त करून दिलं, मला वर द्या. भगवान शंकरांनी सांगितलं ठीक आहे तुला वर देतो. आजपासून तुझा पती बिना देहाचा असेल. ज्यावेळेला भगवान कृष्ण अवतार घेतील त्यांच्या पोटी तुझा पती जन्माला येईल. नारदान सांगितलं होतं तू भौमासुराकडे स्वयंपाकाचं काम कर, तिथं तुला भेटेल. अशा प्रकारे मला तिथं ते त्या दुसरीकडे स्त्रीनं तो मासा तोडला, त्याच्या पोटात ते पोरगं निघालं. तिच्या लक्षात आलं नारदान सांगितलं होतं आपल्याला आपला पतीचे आहे का नाही. आणि महाराज तिनं ते घेतलं. काही माणसं म्हणतील महाराज हो माशाच्या पोटात लेकरू जिथं कसं राहिलं.
संशय येईल ना. तुकोबारायांनी याच उत्तर दिलंय. जुन्या माणसाला उदाहरण कळलं. आता पुढे पुढे काही उदाहरण गाठ्याचे ज्ञानेश्वरीतले कळणार नाही. मला पूर्वीचे माणसं दगड फोडायचे आहे ना, मोठाले दगड फोडायचे. काही काही दगड असे कठीण असायचे, मला तापून तापून 2-2, 4-4 दिवस त्याला फोडायला लागायचे, फुटत नव्हते. मोठे मोठे दगड ट्रक मध्ये नाही बसणार एवढे दगड राहायचे, ते फोडायचे. आणि एवढ्या कठीण दगडात गेटकी निघायची का नाही, बरोबर. ती कुठून तिला हवा पाणी कुठून जायची. पाषाणाचे पोटी बैसाला दरदूर तया मुखे चारा कोण घाली. तुकोबाराय म्हणतात, अरे दगडाच्या पोटात गेंडू बसले, त्याला कोण चारा पाणी केले, त्याला कुठून हवा गेली. देवरा तया मारील कोण न मोडे काटे हिंडतावन. देवरा तया मारील कोण, कोण मारील महाराज. देव रक्षण करणारे, आणि देवानं रक्षण करायचं ठरवल्यावर कोण मारणारे. मला देवाला ज्याला जगवायचं त्याला बरोबर जगवतो, आणि ज्याला मारायचं त्याला बरोबर मारतो, बरोबर मारतो. मला एक माणूस भेटला होता याच्यात आळंदीत, घाटावर बसलो. महाराज तो खिल्लारीचा होता. खिल्लारी सगळंच उद्ध्वस्त झालं, आणि तो वाचला बरं का. तो गावाला गेला होता, सगळं गाव खोपलं, तो वाचला. त्याला म्हणलं गावाकडे पुन्हा गेले. ते म्हणे महाराज मग 16 एकर प्युअर शेती होती म्हणे तिथे, पण ती कोण खातंय कोणाकडे हे पुन्हा त्या गावात खरं आई वडील लेकर पत्नी कोणीच नाही राहिलं म्हणे माझं. पुन्हा त्या गावात जाण्याची मला काही इच्छाच झाली नाही म्हणे. तो आळंदीलाच राहत होता. म्हणतो असं, अरे त्यानं सांगितलं म्हणे मग कोणीच नाही का वाचलं. अख्ख्या गावात कोणीच नाही वाचलं म्हणे महाराज, पण एका कुटुंबातली सगळीच वाचली, ती माळकरी होती. हे काय का भागवतातलं नाही, लय जुनं नाही हे बरं ऐकू नाही. मी प्रत्यक्ष त्या माणसासोबत राहिलो. आम्ही घाटावरच राहायचो त्यावेळेस, ते सोबतच होता राहायचं. त्यानं सांगितलं स्वतः, त्यानं सांगितलं महाराज ते माळकरी होतं म्हणे एक कुटुंब अख्खं, आणि सगळं गाव. आमच्या गावचा विचारच करू नका म्हणे मला, एवढं भयान होतं. गोमात चालायचं तिथं. आणि त्यांनी सगळं सांगितलं. त्यानं सांगितलं म्हणे महाराज ते मोठ्या भिता जुन्या, आणि त्याच्या घरात साप निघला म्हणे, साप. आणि तो साप असा नळ्यातून तोंड काढायचा बाहेर, मारायला गेलं की हात जायचा, मारू देतोय नाही. आणि मला लोकांनी त्या नळ्यावर धुपन केलं, जाळ केलं, ते बाहेर येईल. आणि माणसं थोडे असे झाले की तोंड काढायचा. मग लोक म्हणले बाबा यार घरात कसं झोपता, लेकर बाळ घेऊन किंवा अंगणात झोपला. त्याच रात्री अख्खा भूकंप झाला, कुटुंबातलं एकही नाही गेलं त्याच्या. तेव्हा ज्याला वाचवायचं का त्याला कुठूनही वाचवेल, वाचवतो महाराज. देव राखीतया मारील कोण, कोण मारणारे. प्रथम देव त्याचं रक्षण करणार आहे. आणि महाराज मग भगवंतानं काय केलं, ते प्रथम पुढं वयात आला, त्याला युद्धाचं शिक्षण दिलं गेलं महाराज. आणि एक दिवस ती रती त्याच्याशी पत्नीसारखा व्यवहार करू लागली. त्यानं सांगितलं का हो तुम्ही माझी आई आणि पत्नी. त्यानं सांगितलं सगळा इतिहास सांगितला. काय करायला पाहिजे म्हणले, प्रथमना त्या भौमासुराला ललकारा. प्रथमनं केला, भौमासुराला ललकारलं, भौमासुराला मारलं. आणि रतीला घेऊन महाराज आता द्वारकेत आला. द्वारकेत आल्यावर लोक पाहू लागले. म्हणले महाराज जर भगवान कृष्णाचा मुलगा जिवंत असता तर असाच दिसला असता. 13 दिवसाचं लेकरून गेलं होतं, असाच दिसला असता. महाराज कृष्णासारखाच दिसतोय, असं चर्चा होऊ लागली. भगवंताने रुक्मिणी मातेनं बघितलं, सांगितलं देवा बघा ना माझा मुलगा जिवंत असता तर असाच दिसला असता. देव म्हणले असाच नाही रुक्मिणी, हाच आहे, असाच नाही हाच. एवढा आनंद झाला माय बापाला महाराज. अरे लेकरू 13 दिवसाचं गेलंय तर बायकोच घेऊन आलंय. किती आनंद झाला असेल त्या माय बापाला. हुंडा गेला म्हणा देवाचा, किती हुंडा भेटला असता देवाला, त्याचं नगर सोन्याचं आहे. अरे जाऊ द्या, आनंद झाला. पुढे भगवंताच्या इतर विवाहाच्या थोड्यात खेळत कथा येतात. आज भगवंतानं काय झालं, एक सत्राजित नावाचा राजा आहे. सत्राजित मला त्याचा भाऊ आहे प्रसेन नावाचा, ते दोघं भाऊ बलवान राजा आहे. मला तो सूर्याचा मित्र आहे सत्राजित. आणि सूर्यानं सत्राजिताला एक शमंतक नावाचा मणी दिलाय. तो मण्याचा असं होतं महाराज. तो मणी ज्याच्याकडे तिथं दुष्काळ, महामारी, रोगराई, भीती काही यायचं नाही, अकाल मृत्यू यायचा नाही त्या राज्यात. आणि दिवसाला 3 भार सोनं तो मणी द्यायचा.
सत्राजिताची कीर्ती वाढायली, भगवान कृष्णापर्यंत ती बातमी गेली. भगवंत सत्राजिताकडे गेले आणि सत्राजिताला म्हणले, अरे तो म्हणे मला दे. भगवंतानं का मागितला त्याचं कारण होतं. भगवंत सार्वभौम राजा आणि तो एका प्रांताचा राजा होता. भगवंत म्हणले माझ्याकडे तो म्हणी असतात सगळ्यात. मला एक लक्षात आहे, मुख्यमंत्र्याकडे एखादी योजना असेल तर महाराष्ट्राच्या उपयोगाची, पण पंतप्रधानाकडे असेल तर भारताच्या उपयोगाची. म्हणून मी सार्वभौम राजा आहे, ती सगळ्यांना उपयोगाला येईल. त्यानं तो मनी दिला नाही. भगवान कृष्णाने आग्रह केला नाही, नाही म्हणताय ना, जाऊ द्या. भगवंत आले. महाराज एक दिवस त्या सत्राजिताचा भाऊ प्रश्न, त्यानं तो मनी गळ्यात घातला आणि जंगलात शिकारीला गेला. आणि त्या प्रश्नाला कोणीतरी मारलं, मनी घेऊन गेलो. त्या सत्राजिताने डांगोरा पेटवला. बघा हो, कृष्ण देव म्हणून घेतो, स्वतःला सज्जन म्हणून घेतो महाराज, आणि माझ्या भावाला मी त्याला मनी दिला नाही म्हणून त्यानं माझ्या भावाला मारलं आणि मनी न्याला. त्याचा अनुमान खरंच होतं. आपल्याला जर एखाद्याला कोण काही मागितलं, शेतीतलं एखादं काही, आणि आपण नाही दिलं, त्या दिवशी चोरीला गेलं तर माणसाला संशय येईल का नाही, मग त्यानं मागितलं होतं नाही दिलं म्हणून त्यानं नेलं का काय, असं देव सत्राजिता संशयाला सत्राजिताने पिटवला डांगोरा. देवाने विचार केला, आपण तर आणला नाही, आपल्यावर खोटी आळ आली, हा कोण नेलाय आता याचा शोध लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाराज देवानं जिथं सत्राजित मारला होता त्या ठिकाणी काही बरोबर घेतले मित्र आणि गेले. तिथं गेले, आजूबाजूला बघितलं तर भगवंताने सांगितलं सिंहाच्या पावलाचे ठसे दिसतात. म्हणजे सिंहानं सत्राजिताला मारलं. चला मग सिंहाच्या पावलाच्या ठशाने गेले, पुढे सिंह मरून पडलेला आणि तिथेही मनी नाही. भगवंत म्हणले सिंहाला पुन्हा मारलं. भगवंतानं आजूबाजूला पाहिलं, भगवंतानं सांगितलं सिंहाला अस्वलानं मारलं. म्हणले सिंह अस्वल कसं सिंहाला मारलं. पण देव म्हणले मला काय माहित नाही, पण पावलाचे ठसे दिसत आहे. चला अस्वल कुठे गेले, गेले अस्वलाच्या पाठीमाग. अस्वलाचे ठसे का गुहेत गेले. मला भगवंतांनी सहकार्याला सांगितलं तुम्ही बाहेर थांबा, मी आत जातोय, बघूया. आत गेले, एक मुलगी आहे, एक लेकरू आहे, त्या पाळण्या, आणि त्या पाळण्याला तो मणी बांधलेला आहे. भगवंत गेले, त्या मुलीनं पाहिलं देवाकडं आणि सांगितलं, हे बघा तुम्ही कोण आहात मला माहित नाही, माझे पिताजी इथं नाहीये, ते येण्याच्या अगोदर इथून वापस जा. माझे पिताश्री आले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, वापस जा लवकर. भगवंतानं सांगितलं ते मणी द्या, मी लगेच जातो. त्या मनीमुळे माझ्यावर खोटा आला. तिनं सांगितलं बहुत देणार नाही. भगवंत म्हणले देणार नाही तर मी जाणार नाही. असं ते बोलणं चाललं तेवढं ते अस्वल आलं. अस्वलानं पाहिलं, क्रोधायमान झाला अस्वल, आपल्या गुहेत कोण आलंय. पण देवाकडे पाहिलं, त्यानं सांगितलं आतापर्यंत मला कोणाचीच दया आली नाही. अस्वलानं सांगितलं पण तुमची येते काय येते मला माहित नाही, तुम्ही एक काम करा, लवकर वापस जा. देवानं सांगितलं मनी घेऊन जाणार, तसा नाही जाणार. भगवंतानं सांगितलं, त्यानं सांगितलं मनी न्यायचं असेल तर युद्ध करावं लागेल. देव म्हणलं युद्ध करतो. अस्वलाचं देवाचं युद्ध चालू झालं. 1 2 3 नाही 28 दिवस युद्ध चाललं दोघांचं, रात्रंदिवस. अस्वलही थांबवून देवही थांबवून. 28व्या दिवसाचं युद्ध चालू होतं. अस्वलानं थांबावं म्हणे, काय तुमचं नाव सांगा बरं, काय येतं. कृष्णाला म्हणे नाव सांगा. देव म्हणले नाव पहिल्या दिवशी विचारावं का कार्याच्या दिवशी. पहिल्या दिवशी अरे आता तू तुझं युद्ध करणं होत नाही म्हणून नाव विचारतो का, युद्ध कर आता. अस्वलानं सांगितलं तसं युद्ध करत नाही, आता नाव सांगा. देवाने विचारलं नाव विचारण्याचं कारण काय. त्यानं सांगितलं न थांबता 28 दिवस माझ्याशी युद्ध करण्याची ताकद फक्त भगवान शंकरात नाही तर माझ्या रामचंद्र प्रभू. ते तुम्ही माझे राम आहेत का भगवान शंकर ते सांगा, त्याच्याशिवाय युद्ध करत नाही. कोण तासवर ते जाबुवंत, नळ नीळ जाबुवंत मध्ये चाले रघुनाथ. भगवंताने सांगितलं जाबुवंत मी तुझा राम आहे. महाराज तिथं भगवंताने त्या जाबुवंताला राम रूपात दर्शन दिलं. प्रभू रामचंद्र राम रूपात दर्शन दिलं. महाराज कृष्ण अवतारात 3 वेळेला राम रूपात देवानं दर्शन दिलं. कृष्णानं एक जाबुवंताला दिलं, एक गरुडाला दिलं. कोणाला दिलं, हनुमंताला दिलं. हनुमंताला दिलं ना, त्या हनुमंत अहंकार झाला वगैरे आपण ऐकतो. गरुडाला अहंकार झाला होता वगैरे, कृष्णाने पाठवलं होतं आणायला. आणि अनेक प्रकाराने मला अशा प्रकारे ते दर्शन दिलं रामरूपात. काय जाबुवंताने विचारलं भगवंता काय इच्छा आहे. काय नाही रे जाबुवंत, त्या मण्यामुळे माझ्यावर खोटा आलाय. जाबुवंताने सांगितलं मग काय इच्छा आहे, तू मनी न्यायचा आहे रे. जाबुवंताने देतोय का. जाबुवंत म्हणला ओ देवा आता मनी काय मागता, आता माझा प्राण मागा. तुम्ही पहिलेच सांगितलं असतं मी आहे ते भगवंत तुझा आराध्य आहे, तर मी कशाला युद्ध करीत बसलो असतो. घेऊन जा देवा मनी. होत्या माझ्या काही इच्छा पण जाऊ द्या, द्या सोडून आता. नाही मला देव त्याची इच्छा पूर्ण करतो.
नाही नाही तुझी इच्छा सांगच म्हणे. होता इच्छा काय इच्छा होती? काय नाही देवा होती इच्छा. बरं देवा मला एक उत्तर द्या म्हणे. काय तुमचं लग्न झालंय का? देव म्हणले माझं लग्न झालंय, मला एक मुलगा झालाय, त्याचंही लग्न झालंय. मग देवा इच्छा सांगतच नाही, घेऊन जा म्हणे. आता नाही पण इच्छा तर काय होती सांग? काय नाही देवा माझी इच्छा होती, हा म्हणे आणला होता, ही माझी मुलगी होती जाबवंती नावाची. मला वाटलं हिचं लग्न करावं, ह्यो म्हणे जावयाला सप्रेम भेट द्यावा म्हणून आणला होता. मग पुढं तेव्हा तुमचं जर लग्न नसतं झालं ना तर मुलगी तुम्हालाच दिली असती, म्हणी तुम्हालाच दिला असता. देव म्हणले मग घेऊन टाक ना. नाही कोण म्हणलंय? नाही पण म्हणजे तुमचं लग्न झालंय ना, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी आहे का नाही, एक पत्नी व्रत धारण केलेले. भगवान कृष्ण म्हणे जाबवंता ते सगळे बाण आता गुंडाळून ठेवलेत राम अवतारातले, आता दुसरेच बाण काढले. आता कसं ठरवलंय म्हणे? मला एक जणांनी विचारलं होतं म्हणे कृष्णानं 16,108 बायका का केल्या, कारण काय त्याचं उत्तर मी दिलं 16,109 कोण दिली नाही म्हणून. दिली असती तर बाबा तिला हे नाही म्हणला. आता जेवढ्या मिळतील तेवढ्या करायच्या ठरवल्यात म्हणे. मग म्हणले घेऊन टाक. मला तिथंच लग्न केलं व हळद लावून जाबवंती बरोबर. तो मणी आणला, जाबवंतीला घरी ठेवलं, मणी घेऊन सत्राजिताकडे गेले. सगळा इतिहास सांगितला. सत्राजिताला वाईट वाटलं महाराज, मोठ्या माणसाची वैर चांगलं नाही. नाही पायतन भूपतीशी दावा ठीक आहे त्या कर्तव्या आगी लागो. मोठ्या माणसाची वैर करू नये महाराज. समर्थेशी वैर जया पडिले हाड खाईर, तो आठई पहर परजुनी असे. महाराज मोठ्याशी वैर करू नये, आपल्यापेक्षा मोठा असेल वैर करू नये, आहे का नाही? आपल्यालाच ते घातक करणारे. आणि म्हणून भगवान कृष्ण मोठा आहे, त्याच्याशी वैर चांगलं नाही. मग आता शत्रुत्व मिटवायचंय तर काहीतरी संबंध जोडावा. सत्राजिताला वाटलं संबंध जोडावा. आता संबंध जोडावा तर कलियुगातलं सगळ्यात जवळचं नातं कोणतंय? सासऱ्या जावयाचं. दुसरं कोणतं नातं जवळचंय? मग भगवंताला आपला जावई करावं. मग विचारलं, म्हणले कृष्णा काय माझी मुलगी आहे सत्यभामा नावाची, लग्न करता का? ते म्हणले करता का? विचारा टाइम घालताच कशाला? पण म्हणले मग ब्राह्मण बोलवतो, तारीख काढतो, हे करतो. देव म्हणले इतका टाइम 16,108 कवा तारखी काढावून कधी बाबा ब्राह्मण पंचांग. मग देऊन टाक म्हणले आताच. एका हळदीत 2 लग्न झाले बाबाचे, नाही सत्यभामा आणि जाबवंती. त्याच्यानंतर लक्ष्मणा भगवंताच्या आत्याचीच मुलगी होती महाराज. मित्रलिंदा, कालिंदी, बरोबर महाराज 8 राण्या भगवंताच्या मुख्य झाल्या. आता देवानी लग्न का केली बघ महाराज. एक नरकासूर नावाचा एक राक्षस होता. नरकासूर त्याचा एक मला धंदाच होता. सुंदर मुलगी दिसली की उचलायची आणि बंदिवासात टाकायची. 16,100 मुली त्यांना नांबून ठेवल्या होत्या. भगवंताला कळलं, भगवंत गेले त्या राक्षसाला मारलं, त्या पुरीला सोडलं. जामनी बाई होता, त्यांनी सांगितलं कृष्णा आमच्यावर खूप मोठा तुम्ही आघात केला, खूप वाईट केलंय आमचं. हे म्हणजे वाईट? अरे तुम्हाला राक्षसाच्या बंदिवासातून सोडवलं, काय वाईट केलंय? त्यांनी सांगितलं देवा वाईट ही याच्यामुळं झालंय की आता समाज आमचा स्वीकार करणार नाही, आम्हाला आई वडील घरात घेणार नाही आणि आमच्याशी कोणी विवाह करणार नाही, कारण एका राक्षसानं आम्हाला भोगलंय, आणून ठेवलंय. नाही देवा करणार कोणी स्वीकार. म्हणून आम्ही तिथंच मेलो असतो त्या बंदिवासात. बाहेर कुठं जावं, कसं जावं आम्ही बाहेर? आता भगवंतांनी सांगितलं मग काय करू तुमच्यासाठी? देवा आम्हाला एक माहिती, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशाने माली दारिद्र्याची. बरोबर आहे का नाही? महाराज मोठ्यानं जर स्वीकार केला तर समाज आपोआप स्वीकार करतो. बरोबर आहे का नाही? तुम्हाला सांगतोय माता माऊलीच असतं महाराज. तुम्हाला सांगतो मोठ्यानं जगानं आपल्यावर डोक्यावर घ्यावं असं वाटत असेल, जगानं आपल्या डोक्यावर घ्यावं असं वाटत असेल तर आपण देवाला डोक्यावर घ्यायचं. बरोबर आहे का नाही? आपण देवाला ज्यानं डोक्यावर घेतलं. मला तुकोबाराय ज्ञानोबारायला सगळ्या संतांना जगानं डोक्यावर घेतले. कशामुळं? तुम्हाला याच्या थोडक्यात उदाहरण सांगतो. आता उद्या काल आहे, काल आहे ना, आता काल्याच्या दिवशी दिंडी काढायची. आणि दिंडी काढायची असली की काय असते महाराज, पुढं अख्खा गाव येतो पण सुरुवातीला कोणीच नसते. 7 वाजता दिंडी काढायची तो कोणीच नाही महाराज. 2 भजनी आले, कोणीच नाही. ते म्हणजे एक काम कर सुरू. आपण येतात लोक, येतात बरोबर, येतात पुढं सुरू झाल्यावर सुरू कर म्हणजे आपण. मग केली सुरू. एकाने टाळ घेतला, एकाने इना घेतला. म्हणला पण ते
पकवादन ते कोण घेईन. मग ते म्हणला एक काम करतो टाळण पकवाद घाल गाड्या वाजू जसं येईल तसं मी इना टाळ घेतो. एका इना घातला करून टाळ घातला वाजून चालून तो पकवाद चालला. ज्ञानोबा तुकाराम अरे म्हणजे सुरू झालंय पण ते पोथी कोण घेईन. पोथीच ते चौरंग घेतात ना ज्ञानगाथा ज्ञानेश्वरी भागवत ते कोण घेईल. तिसरा माणूस नाही. एक जण चाललं होतं दारू त्याच्या गळ्यात माळ नाही. इकडे म्हणले आणि काय हे पोथी उचल. अरे माळ नाही नसू दे चाल कोणाला जाऊ दे थोडस. मग पुढं कोणी आलं तर देऊ कोणाजवळ मी चाल उचल. उचलली महाराज त्यांची पोथी. ते चाललं होतं शेताकडे गवत आणायला द्वारायला. त्यांची इळ आणि ती दोरी बाजूला ठेवली एका घरी उचलली पोथी. निघाला ज्ञानोबा तुकाराम तिघ जण. ज्ञानोबा तुकाराम गेले की पुढच्याच घरी पाठ मांडला. दारात पाठ मांडला केलं की हे मांडलं गंगाळण त्याच्यात फुलं टाकलेले त्याच्यात देवाचा तांब्यान ते ताटण आणलं की या महाराज कुणाला आधी पूजा कोणाची बिगर बिगर मळे ते इथं धरायला असं लाचाय गेले त्या पाय धुवून घ्यायची सवय नाही. बिचाराचे पाय लागणार धुतली होती बरोबर धुतली होती का नाही त्याला नाही सवय होती. तो पाय चोरायले माग माग या महाराज उभे राहा. महाराज पाय धुतले कुकू लावलं गंध लावलं फुलं वरून टाकली. त्या घरी त्या घरी त्या घरी त्या घरी अख्ख्या गावात पूजा झाली का नाही. अख्ख्या गावात पूजा दिंडी मिरून आली. मिरून आल्यावर महाराज त्यानं ते सगळं खाली ठेवलं आणि घरी गेला. ते इळा त्याच्या ध्यानातच नाही थांबावलंच तो घरी. घरी गेला बायको म्हणे गवताचा भार नाही आणला. गवत आणाय गेलते ना कुठं कुठं कुठे घेणलं इतकीच म्हणली ती. आणि ते काय कपाळ लाल करून आलेत. कपाळ लाल म्हणजे सगळ्या गावात कुकू लावलं ते मला ते माता माऊलीचं एक आहे ते कुकू लावताना अशा एका यांना येत लावत एकीकडून ते असं सगळं कपाळ लाल. कुठं कपाळ लाल केलंय आणि त्या पायाला कुकू लावलंय येड्यावानी फिरायला लागले. गवत नाही आणलं काय नाही. तेव्हा मला पाठ आण पाठ पाणी ठेव गंगाला फुलं टाक त्याच्यात. ती म्हणजे डोका बसाला कशात आलं का कशाला अरे पाय धुई पट्ट्याच्या अख्ख्या गावात धुतले धुईल का बाई. एक टाइम असा होता सगळ्या गावात पाय धुतले आणि एक वेळ अशी घरची बायको धुत नाही का माणूस कोच डोक्यावर काय होत. ज्ञानेश्वरीतला दृष्टांत आहे. दोई ठेविलेनी भोजे देवल पिसे भुंजे. देवावर देव मला डोक्यावर देव असल अख्खं गाव पाय धुत आणि डोक्यावरचा देव बाजूला केलं तर बायको पाय धुत नाही. म्हणून लोकांनी डोक्यावर घ्यावं वाटत असेल तर देवाला डोक्यावर घ्यावं. काही करायची गरज नाही. काही करायची गरज नाही. देवाला डोक्यावर घ्यावं. माता माऊली सांगतो तुमच्या अरे तुम्हाला सांगतो तुमच्या करता सांगतो. आता ते सांगायची गरज नाही. आता ते सगळं बंदच पडलंय. पण जुन्या म्हाताऱ्याला माहिती पोरीचा सोनाचा भाऊ न्यायला आला. सकाळी 6 वाजता गाडी येते आणि संध्याकाळी संध्याकाळी एकच गाडी आहे. नाही तर 20 किलोमीटर पायी जाणं लागल. लवकर आटप बरोबर म्हणे दिवाळी न्यायला आलेला. जुनी म्हातारी खाट म्हातारी यादी लिहून दिली. दळण आणून ठेवायचं. धुणं धुवून ठेवायचं. पाणी आणून ठेवायचं. सरपण आणून ती म्हणजे सरपण काल 2 मोळे आले. 2 मोळ्यात भागत नाही. तू तिकडे गेल्यावर काही झालं तर पूर्ण लागेल ना सरपण. जुन्या म्हातारीला माहिती अशाच असावं त्यानं पाहिल्या. सगळं करून ठेवायचं मग निघायचं. रातभर झोपली नाही हो बिचारी. दळून ठेवलं बेसन दळून ठेव हे करून ठेव पाणी आणून ठेव सगळं करून ठेवलं. कशी तरी महाराज आंघोळ झाली नाही तिची. गाडी निघायचा टाइम भाऊ गडबड करायला तशीच उचलली साडी पिशवी थैलीत कोंबली पळाली. महाराज गाडीवर गेली. आता गेली त्याचं सगळं काम करून गेली. गप्रावण म्हातारीनं आली रस्त्यात म्हातारी आणि त्या बाजूच्या 7-8 जणी आल्या. त्याला माहिती होतं सून गेली की काही भावार्थ रामायण चालणारच आल्या आणि ती सासू ती पहा ना आपल्या वेळेस असं होतं का. कसा काळ होता. सासू कशी जाळू घ्यायची. बायको पेटू घेतले तिला कशी जाळू घ्यायची. तू बिघडलं काय. एक बाई तर सज्जन होती ती म्हणे बाई तू जेवढं काम सांगितलं तेवढं केलंय आणि काय करायचं तुला काय करायचं त्या कामाला पेटवायचं.
का जाळायचं का जातानी पडली का पाया? बरोबर आहे ना? की पाय जोडून बसली होती 7-8 दिवसापासून, पडली का पाया जातानी? बरोबर आहे ना? अगं आजी कशाला रडोनिया, तुका भरायचं प्रमाण, रडोनिया मान कोण मागता भूषण. रडून मान मागितल्यात भूषण असतंय का? रडून मागितल्यात भूषण असतंय. अगं आजी गाथावा ज्ञानेश्वरी वा सुनच काय अख्ख्या गावातल्या बाया पाया पडतील. तेव्हा डोक्यावर घेऊ महाराज त्यांनी सांगितलं त्या 16,100 मुलींनी आम्हाला माहितीये अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदेते ही तेने वंदे केली. देवानं ज्याचा स्वीकार केला ना तो निंदे असला समाजातला तर समाजाला तो वंदे होतो. पण देवानं स्वीकार केला तर देवा आमचा स्वीकार करा. ऐका देवानं महाराज विषय वासना काम भोग पूर्ण करण्याकरता विवाह केले नाही तर एका अनाथांना सनाथ बनवण्याकरता ते लग्न केलेले आहेत. भगवंत स्वतः सांगतात अरे राधा प्रती मी वना प्रती काय विषयासक्ती लागोनी. एकनाथी भागवताचा राधा प्रती मी वना प्रती कुब्जा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रती मी वना प्रती काय विषयासक्ती लागोनी. मीन लगता कवनाची कवडी अर्जुनाची धुतशे घोडी. यो म्हणतात अर्जुनाची घोडी धुयाला त्याच्या घरी झाडून काढायला माझ्यावर काय कोणाचं कर्ज होतं का काम करायला. पण माझा अति आवडी प्रेमाची. का भगवंतानं त्या 16,100 मुलीशी विवाह केला आणि आज तिन्ही लोक मला देवान स्वीकार केल्याचा फायदा आहे का? आज तिन्ही लोक त्या स्त्रियांकडं आई म्हणून पाहतात. आई म्हणून इंद्रचंद्राधिक देव ब्रह्मदेवासारखे देव आज त्या स्त्रियांच्या पुढे नतमस्तक होतात. कशामुळं? देवानं स्वीकार केल्याचा परिणाम. असे भगवंतानं 16,108 विवाह केले. आता महाराज असं सांगतायत म्हणले महाराज एक वेळेला पंडूराजा स्वर्गात बसले. पंडूराजा आणि स्वर्गात महाराज काय स्वर्गात एक आहे. स्वर्गात संतांनी स्वर्गाला जे तुच्छ म्हणले ना त्याचं कारण स्वर्गात जसे पैसे तशा सुविधा आहेत. स्वर्गात सगळ्यांसारखं नाही सुविधा तिथल्या सुद्धा. तिथला मान सगळ्यांना सारखा नाही. ज्याचे जसे पैसे तुम्ही हॉटेलमध्ये जा ना हॉटेलमध्ये ज्याचे जसे पैसे तसं त्याला काय ते तिथल्या सुविधा मिळत राहतात. स्वर्ग म्हणजे हॉटेल आहे. हॉटेल स्वर्ग काय आहे? हॉटेल आहे. हॉटेल फक्त तिथं. आणि मग काय असते लोक महाराज मृत्यू लोकात सुद्धा देश बदलला की चलन बदलते. दुसऱ्या देशात जायचं असेल तर आपले पैसे चालत नाही. आपले जमा करावं लागतात आणि त्यांचं चलन घ्यावं लागतं. आता इथं तर लोकच बदललाय डायरेक्ट. मृत्यू लोक आणि स्वर्ग लोकच बदललाय डायरेक्ट. मग इथलं चलन तिथं कसं चाललं? हे पैसाच चालतोय तिथं. पण तिथं चालतं पुण्याचं चलन. कोणतं धन चालतं तिथं? पुण्याचं धन. पुण्याचं धन चालतं स्वर्गात. महाराज स्वर्गातले भोग फुकट नाही तर पुण्य खर्च होतं धनाधन. मग पुण्य संपलं की लाट घालून काढून देतात. आपल्याला ती गोबी माहितीची पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. माऊलींना दृष्टांत दिलाय बरं का महाराज. इतक्या खालचा दृष्टांत दिलाय स्वर्गाच्या भोगाला. माऊली म्हणतात वेश्या भोगी कवडावेची मग दार ही चेपू नये तियेचे तैसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू. काय सांगावं त्या दीक्षित म्हणजे यज्ञ करणारे. काय त्या यज्ञ करणाऱ्याचं काय सांगावं. कसं आहे यज्ञाचं पुण्य कसं कुठं खर्च करतात ते? वेश्या भोगी कवडावेची. वेश्येच्या भोगात एकदा पैसा खर्च झाला ना माऊली म्हणतात मग दारही चेपू नये तियेचे. मग त्या दारात सुद्धा जाऊ नये लाच घालून काढून देतात. तसं स्वर्गातले भोग पुण्यात संपलं रे संपलं एकही नाही लाच घालून काढून देतात. पुन्हा येऊ लागत ती माग. अरे माऊली तर म्हणतात स्वर्गाला जाण्याच्या पुण्याला पुण्य म्हणतात तुमची जीभ तुटत नाही का? मदची माझी असता जेणे मी दुरावी पंड सुता त्या पुण्य आईशे म्हणता जीभ न तुटी काही. पुण्य आहे का ते? अरे ते पुण्य नाही पापात्मक पुण्य येते. पुण्यात्मक पुण्य नाही पापात्मक. पापात्मक पापे नरका जाईजे पुण्यात्मक पापे स्वर्गा येईजे. माते जेणे पाविजे ते
शुद्ध पुण्य स्वर्गात ज्याचे जसं तसं. महाराज पंडूराजापेक्षा 1-2 राजा असे होते की त्यांना मान जास्त मिळायचा. मग पंडूराजाने विचार काय भानगडी, माझ्यापेक्षा त्यांना मान जास्त. ते म्हणले महाराज त्यांनी राजसूय यज्ञ केलेला आहे, तुम्ही नाही केला. म्हणजे त्यांच्यासारखा मान मिळवायचा असेल तर तुमच्या पिढीत कोणाला तरी तुमच्या मुलाबाळांना राजसूय यज्ञ जर केला तर तुम्हाला तो मान मिळेल. ते राजसूय यज्ञ करून तुम्हाला पुण्य जर दान केलं तर. महाराज त्यांनी नारदाकडून निरोप पाठवला धर्मराजा आले. धर्मराजाला सांगितलं नारदानं तुमच्या बापाची इच्छा आहे राजसूय यज्ञ करावा. मला धर्मराजा होते ते आपल्या बापाची इच्छा आहे राजसूय यज्ञ करावा, करावाच लागेल. धर्मराजाला काय महाराज भक्ताचं काय असतं, करायचंय ना तर कोणाला बोलवायचं, आपल्याला काय करायचं देवाला सांगून द्यायचं असं करायचं. बघा तुम्ही करायचं असेल तुमची इच्छा पूर्ण होत असेल तर करा, नसेल इच्छा तर कॅन्सल राहू द्या. आचारता सिद्धी गेले तरी काजाची किर आले, परी ठेलिया ही सगुण झाले. ऐशीची मानी देते जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषे अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले देखे. मग म्हणतात आपल्याला काय करायचंय, आपल्या मालकाचं काम आहे, कडीला गेलं त्याची इच्छा मधात बंद पडलं त्याची इच्छा, देवा असं असं आमच्या बापाचा निरोप आहे. म्हणजे मग करा ना, काय अडचण आहे तुम्हाला, मला सांगा काय करायचं ते, मला काम सांगा. सांगितलं कामाची नाही, पहिली अडचण आहे. कोणती अडचण आहे महाराज, जर राजसूय यज्ञ करायचा असेल तर सगळ्या पृथ्वीवरचे राजे जिंकावे लागतात, प्रेमानं अथवा युद्धानं. नाही ऐकलं तर मग युद्ध करून. म्हणजे मग करा ना युद्ध, तुमच्यात काय कमी आहे, अर्जुनासारखा भाऊ आहे तुम्हाला, भीमासारखा भाऊ आहे, काय कमी आहे. सांगितलं तेव्हा त्याची अडचण नाही, पण 2 राजाची अडचण आहे. कुणाची, जरासंधाची आणि धृतराष्ट्राची, दोघांची अडचण. जरासंधाला कोणी जिंकू शकत नाही, कारण भगवान शंकरांनी त्याला धनुष्य दिलेले आहे. आणि ते धनुष्य असं आहे महाराज, त्या धनुष्यातून बाण मारला की पुढचा कोण आहे माहित नाही, तो त्याचा नाशच होणार. अजय धनुष्य येते महाराज, कधीच त्या पराजय त्या धनुष्यातून होणार नाही, असं त्या धनुष्य. त्याची अडचण आहे. आणि धृतराष्ट्र आमचा बाप आहे, त्याच्याशी युद्ध कसं करावं. धर्मराजा बापच मानत होते, धर्मराजा होते ते बापच मानत होते, त्याच्याशी युद्ध. देव म्हणले हसले, देव म्हणले दोन्हीची चिंता नाही. मला देव काय आपल्याला सहज गत्या काढून घेतात, दोन्हीची चिंता नाही. म्हणले का, जरासंधाचं माझ्यावर सोपवा आणि धृतराष्ट्राचं त्याच्याशी युद्ध करू नका, त्याला आशीर्वाद मागायचा, त्याला प्रेमान जिंका, त्याला युद्ध नका जिंकू, आशीर्वाद मागायचा. त्याच्या मनात नसलं तरी नाईलाजाने त्याला आशीर्वाद घेणंच भागी, त्याच्याकडे आशीर्वाद मागा. धर्मराजा जातो मी आशीर्वाद मागा, राजसूय यज्ञ करायचा बाबा तुमच्या कृपेनं करायचा आणि तुम्ही पाहिजे तिथे, तुम्ही पुढं बसा. आपल्या खाटाटोपी करणारे पुढे आणून बसवायचे. धृतराष्ट्राला पुढं बोलवा म्हणजे मग ठीक आहे. धर्मराजा गेले, धृतराष्ट्रानं इलाज ना म्हणून गेलं महाराज करून, त्याला आशीर्वाद देणंच होता, त्याला दिला आशीर्वाद. भगवंत आता भीमदादाला बरोबर घेतलं, अर्जुनाला घेतलं, रूप बदललं, जरासंधाकडे गेले, ब्राह्मणाचं रूप घेतलं. भिक्षा देही, त्यांनी सांगितलं ब्राह्मण बुवा मागा काय मागायचं, जे मागसाल ती इच्छा पूर्ण देशील, वचन दे. भगवंत म्हणले दिलं वचन त्याला. काय मागताय, भगवंतांनी सांगितलं युद्धाची मागणी करायला. त्यांना न्याहाळून पाहिलं, ते म्हणजे तुम्ही बामण नाही गळे, बामण युद्ध मागायचे, दंडवलत मागते का, युद्ध कशाला मागते. मग न्याहाळून पाहिलं, ओळखलं म्हणे तुम्हाला, तुमच्या हाताला घटी येत आणि तुमच्या खांद्याला घटी येत, तुम्ही ब्राह्मण नाही. कारण बाणाचा भाता अटकून खांद्याला घाटा पडलेला, बाण सोडून पोटाला घटे पडलेले, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही ब्राह्मण नाही. कोण आहात तुम्ही, प्रगट व्हा म्हणले. भगवंतांनी सांगितलं मी कृष्ण आहे, हा अर्जुन आहे आणि हा भीम आहे. मग काय युद्धाची मागणी करायला. त्यानं सांगितलं कृष्ण तुझ्याशी काय युद्ध करावं, तो पळून गेलेला माणूस युद्धभूमी, पळून गेलेल्या माणसाशी काय युद्ध करावं, नाही का नाही, तुझ्याशी युद्ध नाही. अर्जुन माझ्यापेक्षा खूप लहान आहे, अर्जुनाशी काय युद्ध करावं. भीम जरा बरोबरीच आहे, भीमासोबत युद्ध करतो. भगवंत म्हणजे कोणासोबत आहे कर युद्ध कर, म्हणजे भीमासोबत करतो, काय हरकत नाही. आणि मला दोघांचं द्वंद्व युद्ध सुरू झालं, गदा युद्ध सुरू झालं. बलवान होता तो, पण भीमदादा काही कमी होते. घोर युद्ध झालं. भीमदादानं गदेचा टोला मारला, जरासंधाला खाली पाडलं, खालच्या पायावर पाय दिला, वरचा पाय हातात धरला, मधोमध फाडलं त्याला, फेकलं दोन्हीकडच्या बाजूला. आणि भगवंताकडे आला गजर कर. भगवंत म्हणजे भीम्या गजर करू नको, माग पाय, माग पाय ती उभं राहिली. अरे भीमदादा म्हणजे एकदा 2दा 3दा फेकलं, मारा ते जिथं होऊ लागलं.
भगवंतानं विचार केला, भगवंतानं सांगितलं भीमा इकडे बघ, काडी मोडली पण विरुद्ध दिशेला फेकली. फार म्हणले विरुद्ध. असं का होत होतं माहितीये का? त्याचं कारण राजा होता, त्याला मूल बाळ नाही आणि तो गेला जंगला. त्याला साधू दिसले, त्याला साधू पुढे आपलं व्यथा मांडली. साधू पोहोचलेला होता, साधू नाच फळ दिलं, सांगितलं बायकोल खायला दे, मुलगा होईल. आलो घरी मारतो राजा आणि बायकोल दिलं म्हणे खाय फळ. त्याला त्या 2 बायका आणि दोघेचा होता इच्छा. कसं काय होता देवालाच पण विचार होता त्याचा. ती एक जण म्हणे का मी फळ खाल्लं तर तुला मला मुलगा होईल, तू खाल्लं तर तुला होईल. आणि एकील नाही होणार ना, आपण एक काम करू, दोघे अर्ध फळ खाऊ, दोघीला मुलगा होईल. म्हणले बरोबर आहे. दोघीनं विचारानं ते फळ अर्ध खाल्लं, दोघी बरोबर राहिल्या, दोघी प्रसूत झाल्या. पण महाराज उजवा भागी तिला झाला पोराचा, डावा भागी मनात डोकं लावल्याचा परिणाम. ते डोक्यात म्हणजे असं विचित्र लेकरू जन्माला आले, लोक हसतील आपल्याला. ते गुंडाळलं कपड्यातून शेवकाकडे दिलं, त्या म्हणली जंगलात फेकून असं अर्धा भाग कसं दिसत असेल महाराज. ते बरोबर मधातून पार्वती मातेचा भगवान शंकरचा अर्ध नारी नटेश्वराचा नाही का दिसत, तसं होतं. त्या म्हणले फेकून मारा. मग त्यांनी जंगलात फेकलं. फेकून मग वापस आलेली जरा नावाची राक्षसी झाडावर बसली होती आणि तिनं ते पाहिलं मांस खायसाठी लेकराचं. ती आली खाली, तिनं ते दोन्ही भाग हातात धरले, कपडे ते काढले, दोन्ही भाग हातात धरले आणि हातात धरल्यावर महाराज ते काय तिला ते ईश्वरी इच्छा म्हणा, ते तिला वाटलंय जोडून पाहावं कसं दिसतंय. खायचं तर खरं पण जोडून बघावं. तिनं ते जोडल्या बरोबर ते लेकरू रडायला. ते राण्या घरी जोड असतं ते जिथं झालं असतं, पण बुद्धी नाही गेली तशी. मला जोडलं आणि जोडलं तिथे लागलं रडायलं. मला ती राक्षसीन होती पण तिने एवढा तरी तिच्या जवळ सद्बुद्धी होती की जिथे आली अकराला मारू नये. जरा राक्षसीन होती ती पण बुद्धी होती तिला की लेकराला मारू नये. आता जरा राक्षसीन परवडली का गर्भात लेकर मारणारी राक्षसीन परवडली, तिच्याच ती पहा. शिवच मार नाही महाराज, सोपं वाटायला तुम्हाला. त्याच्यासारखं पाप नाही बरं संत महात्म्यांनी वर्णन केलंय महाराज. बाल हत्येसारखं मोठं काय नाही, पथकच नाहीये, लक्षात घ्या. मग तुम्हाला ते जरा राक्षसीन यायची, तिला माहिती होते फाडून फेकलं जोडलं की जिथं होत. ती राक्षसीन होती महाराज. ते उलट फेकल्यावर तिनं नाही जोडता आलं का महाराज. ती होती तिच्याकडे बळ होतं पण राक्षसीन असल्यामुळे एवढी बुद्धी नव्हती सरळ करून जोडावं, ती उलटच जोडू लागली. पर्यायन मला त्या जरा संदाचा नाश झाला. आता भगवंत आले आणि भगवंत आल्यावर महाराज आता मोठं सिंहासन लावलेलं आणि तिथं भीष्माचार्य बसलेले आणि म्हणले महाराज आता युद्ध सुरू करायचंय. पण कामाची वगैरे वाटणी सुरू झाली. कामाची वाटणी महाराज असं वेगळे वेगळे काम वेगळ्या वेगळ्याला दिली आहे की नाही. असं की भगवंतानं पत्रावळी उचलण्याचं काय घेतलं, पत्रावळी उचलण्याचं काम घेतलं. द्रौपदी मातेला वाढायचं काम दिलं असं म्हणतात महाराज. की अनेक माणसं जरी बसले असले तरी द्रौपदी माता एकटी वाढत होती आणि तिला एका जागून कळत होतं कोणाच्या ताटातलं कोणती पोळी संपली. तो काय बुद्धी असेल, कोणी काय शक्ती असेल. आमच्या द्रौपदीला तर एका मालकाच्या ताटातली पोळी संपली सांगणं लागतं. अरे पोळी संपली ती म्हणजे घ्या ना, मग घेता येत नाही असं. तिकडच आहे आमचं आहे, इथं तिकडं नाही, नदीच्या पलीकडे आणलेलं नाही. नदीच्या अलीकडे तेवढं नदीच्या पलीकडे सांगायचं, मग पलीकडे गेल्यावर नाही, अलीकडे नाही सांगायचं. आजच्या दिवस राहायचं बाबत करायचं, अलीकडे काहीच नाही सांगायचं. अशा प्रकारे बरं ते द्रौपदी माता वाढायचं म्हणलं महाराज. अर्थमंत्री कोणाला करायचं, खजिनदार, सगळा पैसा ज्याच्या जवळ महाराज. भगवंता सांगितलं दुर्योधनाला. धर्मराजा उभी होते तर खाली बसले, गेलो म्हणजे आता यज्ञच झाला. कारण अर्थमंत्री त्याला केल्यावर त्याला अगोदरच ते पूर्ण व्हाऊ द्यायचं नाही आणि त्याला तुम्ही करायला लागले. बरं म्हणले दान द्यायला म्हणजे पाकिट भरायला कोण आलं, म्हणजे कर्ण आलं. बस 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 कर्ण दान द्यायला आणि मला दुर्योधन काढून द्यायला. 8 दिवसाचं धन एक पहिल्या दिवशी संपवायच्या मागे म्हणले साक्षी वर्गणी काही ठेवीत नाही माग. काय कर मला कर्ण उदार होता, बरं उदार होता महाराज, इतका उदार होता कर्ण. मरण पत्करलं पण दातृत्व कर्णानं सोडलं नाही. कुंडल दिले, कवच दिलं, एवढंच नाही. किती उदार होता कर्ण माहितीये. एक वेळेला दुर्योधनाची पत्नी भानामती फिरायला निघाली आणि कर्ण अंगरक्षक म्हणून, कर्णाचा रथ पुढे तिचा रथ माग, संरक्षण म्हणून कर्ण होता. महाराज एक ब्राह्मण आला.
कर्णाचा रथ थांबवला. महाराज माझ्या मुलीचा विवाह करायचा, काहीतरी द्या. कर्ण जवळ काय नाही. कर्णाचं असं होतं मागितलं तिथंच द्यायचं, जवळ काय नाही. सहज निघाल्याला धन द्यायचं. कर्ण खाली उतरला रथाच्या, भानामतीचा हात धरला, रथाच्या खाली ओढलं, सगळे तिच्या अंगावरचे दागिने काढले बामणाला देऊन टाकली. निघाली ती आली रडत रडत ती भानामती. दुर्योधनाला धिक्कार असो तुमच्या क्षत्रियपणाचा, आग लागो तुमच्या. झालंय काय? काय झालं? एका परपुरुषानं माझ्या अंगाला स्पर्श केला आणि तुम्ही गप येतो. मग तो दुर्योधन होता. सांग म्हणला कोण स्पर्श केला? एका क्षणात त्याचं शिर धडापासून वेगळं करतो. कोण येतो? म्हणजे कर्ण. कर्णानं काय केला? काय कारण काय? तिने सांगितलं असं असं ब्राह्मणाला मागितलं, त्यानं मला ओढून खाली दागिने दिले. त्यानं शेवक बोलवली. दुर्योधनानं इकडे शेवक बोललो काय? सगळ्या हस्तिनापुरात हत्तीहून साखर वाटा, म्हणजे नुसती नाही, बँड लावून साखर वाटा, हत्तीहून वाटा. भानामतीचं तर डोकं चालणं. भानामती म्हणे कर्णाचं नाव सांगितलं तर घाबरले का काय? आता लोक म्हणे मुटकं वेगळं करतो, धड वेगळं करतो, हाणतो मारतो. आता तर साखर वाटायले. का साखर वाटायले? त्याचं दुर्योधनानं कारण काय सांगितलं? म्हणजे दुर्योधनानं सांगितलं अगं बाई तुला स्पर्श केला ते बाजूला जाऊ दे, साखर कशामुळे वाटायची? आई अगं बरं झालं त्या ब्राह्मणानं दागिने मागितली. त्या ब्राह्मणानं जर तुला मागितलं असतं तर या बाबानं तुलाही दिलं असतं, आणि कर्णानं जर तुला दान दिलं असतं तर माझंही काही चाललं नसतं. तुला दिलं नाही म्हणून साखर वाटायची. इतका उदार होता मला. शेवटच्या वेळेला मला तुकोबरायांनी देवाला या बाबतीत नावं ठेवले तर कर्ण भेळता समरंगणी, बाणी व्यापियला रणी, मागशी पाडूनी तेथे दात तयाचे, हरितो निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, करशी नव्हे ते आन, कवने नाही केले ते. देवा काही वाटतं का रे तुला? महाराज अर्जुनाचं आणि कर्णाचं शेवटचं युद्ध चालू होतं. शापाप्रमाणे कर्णाचा रथ जमिनीत फसल्या गेला. कर्ण खाली उतरला, रथ खांदा लावला, रथ काढू लागला. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना बाण मार. अर्जुन म्हणला तो सावध नाही. देव म्हणजे नीती. देवाला माहित होतं त्याचा जर चाक निघलं ना तर अर्जुन या जग कर्ण पुढे जगत होता. वय अर्जुन जगत नाही हो. अरे हान म्हणजे ते नीती पाहू नको. मला अर्जुनानं देवाचं ऐकलं, लावला बाण. कर्ण उठला. देवा हे धर्म युद्ध नाही, देवा धर्मानं युद्ध कर. पुढचा योद्धा त्याचं रथाचं चाक काढत सावध होईपर्यंत पुढच्या योद्ध्यानं बाण मारायचा नाही. देवा बाण मार, थांबवा अर्जुनाचा. भगवंतानं सांगितलं कोणाला नीती सांगायला तू? कोणाला नीती सांगायला? मला नीती सांगायला? जन्म ज्याचा अनितीनं वागण्यात गेलाय तो नीती सांगायला? स्वतःच मरण दिसायला म्हणून तुला आता नीती दिसायला लागली. ज्या वेळेला भरसभेत द्रौपदीला आणलं होतं काय प्रश्न विचारला होता द्रौपदीनं? काय विचारला होता? ज्या स्त्रीचे पती पराधीन झालेले आहेत, दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले आहेत, त्या स्त्रीला कुणाचा आधार नाही, ती आपला आहे, तिच्या वस्त्राला हात घालू नका, हा धर्म नाही. त्यावेळेस तू काय बोलला होता? कारण कळतोय तुला अर्जुना? अरे अधर्म्याला अधर्मानच मारावं, होणे अधमाशी अधम. तो खबर आहे म्हणतात आधम आहे ना, आधमाच धर्मान मारू नको, हान बाण. अर्जुन त्या सांगितलं थांब अर्जुना. म्हणून काय करणं होता? एका हातात बाण धरला, एका हातात चाक काढायला, एका हातात धनुष्य धरला, दातानं दूर ओढू लागला धनुष्याचा आणि बाण मारला तरी अर्जुनाला गिळ बसली. बापरे देव म्हणले आता वाटलं आता तर एका हाताने मिळ बसली तर दोन हाताने गेली. काय गाव भगवंत गेले कर्णाकडे उभे राहिले. म्हणजे कर्णा मागायला आलोय. त्या टाइमला कर्ण हसला. कृष्णा काय देऊ तू सांग ना, काय द्यायचं? काय काय ठेवलंय माझ्याकडे बाकी? आता तो आता अर्जुनासारखा योद्धा माझ्याशी युद्ध करायलाय, मी माझं चाक काढायलोय, बाण मारायलोय. काय पाहिजे कृष्णा? माग त्याचा जे मागायचं ते. सांगितलं काही नाही. तू जे मला त्याचा एक दात सोन्याचा होता, दातानं बाण मारू लागला, दात मागायला आलोय. दात मला एका क्षणात दात पाडला देऊन टाकला. मेला कर्ण पण दातृत्व सोडलं नाही. आणि तो कशाला ठेवलाय? दान द्यायला. भगवंत म्हणजे धर्मराजांनी देवाला बाजूला बनवलं. म्हणजे देवा यज्ञच करणं नको, कॅन्सरच ठेवू यज्ञ आपला. काय तो कर्णासारखा उदार माणूस ठेवलाय दान द्यायला, आणि दुर्योधनासारखा ठेवलाय खजिनदार. अरे यज्ञ होऊ देतात का? देव म्हणजे आता बदलू का मग खाते? धर्मराजा म्हणजे तो दुर्योधन खाते बदलल्यावर युद्ध करील. आता नसतंय जमत म्हणे. आता देव म्हणले माझ्यावर विश्वास न हो, मग गप्रायचं बरोबर होते, सगळं बरोबर होते, काही अडचण नाही.
महाराज झालं ते दान द्यायला तो यज्ञ चालू झाला. महाराज 100चा भजन्या असला की 10,000 देऊ लागला करून. 10,000चा महाराज असला की लाखाचंच पाकिट उडवायचं नाही कोणी कुणी देईन पहिलाच उदार. लोक महाराज नेऊ लागले ओझे ते दान दिलेले ब्राह्मण लोक साधू संत ओझे नेऊ लागले आणि ह्यो काढून द्यायलाय पण संपच ना हो. एक दिवस झाला तो मला देवाच्या खेळ्या कशा मला तुम्ही एकांतात बसून देवाच्या खेळ्याचा विचार करा असा आनंद होतो ना मला जेवढा की काय खेळ्या खेळतो येण्याची खेळावा. खेळी सांगतो मी देवाची काय होती. झालं ते द्यायला लागले मला त्या दुर्योधनाचं डोकं चालू नको मी कसं करू तो गेला शकुनीकडे. त्या विचारायला एकच माणूस होता जवळचा जीव वाळ्याचा. कोण? शकुनी मामा. मामा मी मला काय लोटायलो पण धन कमी होईन काय करावं. महाराज शकुनीने सांगितलं त्याचं कारण आहे काय तुझ्या हातावर मत्स्य चिन्ह नाही आणि मत्स्य चिन्ह म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ माशाच्या आकाराचं चिन्ह राहतं. ज्याच्या हातावर राहतं म्हणून त्याने खर्च केले का त्याच्या 10 पट येऊन पडतं त्याच्यात मत्स्य चिन्ह. आपल्या नाही पाहू नका. तुम्ही म्हणले तुम्ही आमचे सगळ्याचे हात पाहिले का पायाचंच काम नाही. अनुमान प्रमाण माहितीये तुम्हाला ज्या अर्थी त्या अर्थी ज्या अर्थी अनुमान प्रमाणाचं एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. एका आंधळ्याचं लग्न झालं. आंधळा दोन्ही डोळ्यानं त्याचं लग्न झालं आणि ती बाई का त्याची बायको ना दररोज एकच शब्द वापरायची काय व सकाळी सकाळी स्नान वगैरे केलं पावडर लावलं यायची पुढे काय व मी किती सुंदर आहे व पण देवान तुम्हाला डोळे दिले नाही तुम्हाला दिसत नाही मी किती सुंदर आहे. काटाळा हरिपाठ ऐकून ऐकून दिवस 2 वर्ष झाले एकच हरिपाठ पाठ रामपार्या. मग आता तो थोडा हे झाला होता. ते एक दिवस म्हणली काय हो मी किती सुंदर आहे हो तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला काय सुंदर नाही मानला ती म्हणजे तुम्हाला दिसत नाही तुम्हाला कसं काय कळलं मी सुंदर नाही. तुम्हाला अनुमान प्रमाण तू जर इतकी सुंदर असती तर आंधळीच्या गळ्यात काय हरपडी असती. ज्या अर्थी डोळ्यावाल्यानं पसंत केलं नाही त्या अर्थी त्याला म्हणतात अनुमान प्रमाण. ज्या अर्थी त्या अर्थी. आपल्या हातावर मत्स्य चिन्ह नाही याचा अनुमान प्रमाण आहे. कस काय आपल्या हातावर मत्स्य चिन्ह असतात आपण टाटा बिर्लाच्या घरी जन्माला आलो असतो ना तिकडे खडका धडका काय झाले असते पाणी पुरण धुई सुधरू देईन बरोबर आहे का नाही. बरं ज्या आपल्या म्हणून त्याच्या हातावर मत्स्य चिन्ह होतं. म्हणे मामा आहे कापून टाकू का म्हणे मामा आहे महाराज पा किती नाचपिक आहे. आपल्या चांगला गुण आपला कापून नाच झाला चालतो पण त्याचा यज्ञ नाही झाला पाहिजे. कापून टाकू का मामा तो म्हणे कापून टाकून नसते जमते मग त्याची शक्ती कमी करावं लागलं. शकुनी म्हणलं काय करावं. मला हातावरच्या शुभचिन्हाची शक्ती कमी करायची असेल तर त्यांनी सांगितलं घरात दिवा लावायचा आणि लावलेल्या दिव्याची वाट बोटानं पुढे करायची. बोटानं पुढे केली की ते शक्ती काय होती कमी होती. कर म्हणले मला केली ती झाली शक्ती कमी. ऐका ती शक्ती देवाची खेळी इथं आता सांगतो तुम्हाला. जर त्याला जर खजिनदार केलं नसतं दुर्योधनाला खजिनदार केलं नसतं तर त्याच्या हातावरच्या मत्स्य चिन्हाची शक्ती तो कमी करीत होता का त्याच्या हातानं करीत नव्हता. आणि लक्षात घ्या त्याच्या हाताची जर मत्स्य चिन्हाची शक्ती कमी झाली नसती तर धर्मराजा राजा होतच नव्हतं. पांडवा त्या दुर्योधनाचं राज्य जातच नव्हतं कारण त्याचं ते तसं लक्षणच तसे होते. म्हणून देवाची अगोदरची खेळी आपल्याला काही काही माणसं म्हणते महाराज अहो दुष्ट हेडी आणि एवढं पद द्यावा. अरे तुम्हाला माहित नाही रे काहीतरी खेळी ही काय काहीतरी खेळी असं समजायचंच कारण नाही महाराज. त्याच्या भक्तानं कधीच नाराज व्हायचं नाही. कधी नाही लोक महाराज विचारतात प्रश्न सत्य महाराज पाप करायले ना आनंद भोगायलेत आणि सज्जन एखादा चांगला माणूस मला दुःख भोगायला खेळीत तशी येते खेळीत तशी आहे. तुम्ही चिंता करायचं काम नाही महाराज. अशा प्रकारे भगवंतानं पांडवाचा म्हणजे मला शक्ती कमी केल्यावर पांडवाचं संपलं का. अरे अष्टमा अशिध्या तिथं धन भरायला होत्या तिथं कमी पडत असतंय का ते का चिन्हावर चालत असतंय का. पण त्याचं तर गेलं ना त्याचं तर गेलं का नाही. कर्ण गठोडे बांधून सोनं देऊ लागला. परिणाम त्याचा फायदा सांगतो तुम्हाला. ती नेणारे लोक आशीर्वाद कर्णाला देऊ लागले का पांडवाला. यज्ञ पांडवाचा आहे ना तो देणारा देव पण यज्ञ पांडवाला आशीर्वाद मिळू लागला. पांडवाला आशीर्वाद मिळू लागला आणि किती आनंद होऊ लागला. पहा लाखो लोक जेवायचे लाखो लोक जेवायचे.
1 लाख लोक जेवले की 1 घंटा होता एकदा वाजायचा. लोक पुन्हा मोजा एवढी 10 दिवसातून 10 वाजला की 10 लाख लोक जेवले, 15 लाख लोक असा अंदाज. एक दिवस रात्री 12 वाजता तो घंटा वाजवायला, टन 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 टन. कोणालाच कळलं काय व्हायला. धर्मराजा सगळे सगळे पांडव अरे देवाकडे गेले. देवा अन्नदानाचा घंटा वाजायला. देव म्हणले मग वाजू द्या ना. वाजतो 1 लाख लोक जेवले की एकदा वाजतोय. देव म्हणले मग तेवढे लोक जेवत असतील. अहो देवा कशाचे जेवत असतील. भांडे घासून स्वयंपाकाचे ठेवले, स्वयंपाक घराला कुलूप लावले. रातच्या कुठे लोक अन्नदान असतंय का. देव म्हणले नाही. अरे जेवतच असतील तसा वाजणार नाही तो. नाही म्हणले. देवांनी ती सांगितली कुणीतरी एखादा महात्मा तुमच्या यज्ञात जेवलाय. कुणीतरी महात्मा शोध लावा. एक महात्मा जेव घातला ना महाराजाचा अभंग आहे. 3 लोक जेव घातल्याचं पुण्य मिळतं महाराज. कोणीतरी महात्मा आहे. आणि पाहिलं जाऊन शुकाचार्यानं पोपटाच्या रूपात 1 भाताचा शीत खाल्ला होता. महाराज ऐशे व्यत्यय अपरंपार नये नामधारका बरोबर. नाथ महाराजांचा एक अभंग चालला बघा. उडे सहस्र ब्राह्मण तुक्त केली भोजन क्षेत्रीचा एकची जाण सुकृत तुकेची जोडी. आपल्या गावातले 1000 ब्राह्मण जेव घातले आपल्याकडे आणि पंढरपूर आळंदीतला 1 ब्राह्मण जेव घातला. इकडचे 1000 ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य मिळतं. ऐशे क्षेत्रीचे 1 सहस्र तृप्त केली असतो अभंगाचे बघा. आणि त्याच्यात शेवटी सांगितलंय ऐशे व्यत्यय अपरंपार नये नामधारका बरोबर. 1 नामधारक जर जेव घातला तर 3 लोक जेव घातल्याचे. महाराज नामधारक जेव घातला तर हरिहार तृप्त केल्याचं पुण्य मिळतं. किती किती महाराज लोक येडे काय हो. वारकरी पंक्ती द्यायला. वारकऱ्यालाच पंक्ती, सप्त्यातच पंक्ती, दिंडीला पंगत, इकडच का देतात. अरे शास्त्र आहे त्याला झोपत ओढायचे. अशा प्रकारचे महाराज जेवले आणि 1 भातात शीत खाल्ला. पहिल्या दिवशी प्रश्न विचारला होता महाराज सोनकाठी ऋषींनी सूत महाराजांना की एका दिवसापेक्षा एका झाडाखाली जास्त न थांबणारी शुकाचार्य 7 दिवस राजा भागवत कसं काय सांगतात. एका जागी कसं काय थांबली. त्यांचा तर नियम होता एका दिवशी एका थांबायचं नाही, एका जागी फिरत राहायचं. झाडाखाली सुद्धा थांबत नव्हते कारण 4-2 दिवस त्या झाडाखाली थांबत झाडाविषयी आसक्ती निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल म्हणून झाड बदलायची. आणि ती 7 दिवस कसं काय सांगतात महाराज. मला शुकाचार्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय म्हणतात विषय जिनोनी जन्मले शुकाधिक जे दादुले ते विषय वानिता झाले भाटयाचे. महाराज काही महात्मे जन्माला येऊन त्यांनी विषय जिंकले. माऊली म्हणतात शुकाचार्य विषय जिंकूनच जन्माला आले. विषय जिनोनी जन्मले. जन्मून विषय नाही जिंकले, विषय जिंकूनच जे काय झालेले आहेत जन्माला आलेले आहेत. महाराज अभक्ताचं वर्णन करत असताना ज्ञानोबरायांनी अशाच पद्धतीने केलंय. अरे ते जन्माला येऊन फुकट नाही गेले. ज्ञानोबराय म्हणतात ते जन्मलेच फुकट. जन्माला येऊन फुकट नाही गेले. ते जन्मलेची मोग जैसे वार्षे विनमेघ मृगजळाचे तरंग दुरोणीची पहावे. जन्मलेची ते मोग कशाप्रमाणे वार्षे विनमेघ. उन्हाळ्यात आलेले ढग बऱ्या कामाचे. जसे उन्हाळ्यात आलेले जन्मलेले ढग फुकट तसे भक्तीनं करणारी माणसं जन्मलेच फुकट. ज्ञानोबरायचे महाराज असं ज्ञानोबरायचे महाराज एवढे सिद्धांत भारी येतं. उत्तानपाद नावाचा राजा आहे. पाद शब्द पाय या अर्थाने आहे आणि पाद शब्द उन्मत्त या अर्थाने येतो. पाद शब्द खालच्या दर्जाचाही आणि पाद शब्द पाय या अर्थाचा आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत पाद शब्द नाही वापरला, चरण शब्द वापरला. त्या उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी चाड चरण शब्द वापरला. महाराज 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन आणि अर्जुन बोलायला लागलाय. महाराज श्लोक हे 11व्या अध्यायातला कोण कोण देवा तुझ्या तोंडात चाललंय तिथं सांगितलं. अर्जुन म्हणतोय देवा सूतपुत्र तथा सूतपुत्र म्हणजे कर्ण सूत मुलगा सुताचा मुलगा गेला देवा तुझ्या तोंडात. महाराज माऊलींनी खाली जशाच तसं सूतपुत्र नाही वापरला शब्द कारण अर्जुनाला माहित नाही हा सूर्याचा मुलगा आहे म्हणून तो सूतपुत्र म्हणतोय. माऊलीला माहिती नाही. माऊली शब्द वापरतात आहा आहा सहस्र कराचा कुमरू गेला गेला कर्णविरू. सहस्र कराचा कुमरू 1000 हात असलेल्या सूर्याचा मुलगा आणि कर्णविरू
ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांनी श्लोकात सुद्धा महाराज कधी कधी हे झालं त्याचं ज्ञानेश्वरीत म्हणून तर असं म्हणतात ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली श्लोकाचा अर्थ नाही, देवाला जे गीतेत सांगायचं राहून गेलं होतं ते सांगायसाठी ज्ञानेश्वरी, म्हणजे गीतेपेक्षाही परिपूर्ण ज्ञानेश्वरी आहे. मागील जे देवाला सांगायचं काही राहून गेलं कालाच्या ओघात किंवा देवाच्या बोलण्यात जे चुका जर काही झाल्या तर त्या दुरुस्त करण्याकरता ज्ञानोबाराय आले. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी ते सगळं राहिलं. अनेक ठिकाणी मला ज्ञानेश्वरीचं संशोधन केलं, अनेक ठिकाणी असं निघतं की जे श्लोकात नाही ते ज्ञान. महाराज दातव्य मिते यदानम दियते अनुपकारणे तथा देशे तत्र देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम, असं भगवंतानं दानाची व्याख्या गीतेत सांगितली. महाराज सात्विक दान कशाला म्हणावं? 16व्या अध्यायातला विषय. ज्ञानोबाराय भगवंत म्हणतात योग्य ठिकाण पाहून, योग्य काळ पाहून, योग्य पात्र पाहून त्याला दान देणं हे काय आहे? सात्विक दान आहे. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं ऐका, भगवंतानं सात्विक दान द्यावं कुणाला, द्यावं कुठं, द्यावं कसं हे सात्विक दान आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात देवाचं एक राहिलं, विसरून गेलं सांगायचं काय, देण्याच्या अगोदर ते मिळवावं कसं हे ज्ञानोबारायांनी खाली मांडलं. श्लोकात नाही येते, ओवीत आलंय. तरी स्वधर्म आतोते जे जे मिळे आपण याते, मग ते दिजे बहुते सन्मान योगे. खूप असं श्लोकात आणि याच्यात खूप जागी बदल झालेला आहे. आणि मग म्हणून महाराज असं चालू आहे डॉक्टर बाबांचा प्रयत्न. बाबाकडे मी एकदा आळंदीला बोललो पण होतो बाबा, किंवा डॉक्टर बाबा म्हणजे आता विद्वान आहेत महाराज, की जे श्लोकात नाही आणि ज्ञानेश्वरीत आहे, किंवा श्लोकात जे उभ्या नाही त्या वव्यात आल्या, असा एक वेगळा ग्रंथ काढा. नाही, म्हणजे आपल्यासारख्याला ते सोपं होईल. की आता आपल्यासारख्याला ते मेळ बसत असतोय होईल, माझ्यासारख्याला काय आपल्यासारख्या त्यांनी सांगितलं म्हणजे चालू येते करायला येते ज्ञानेश्वरीचं. बस त्यांनी आता मला वाटतं मी मागे गेलो होतो, विचारलं होतं तर या वर्षात पुढच्या वर्षात होईल त्याचं प्रकाशन. त्यांनी ज्ञानेश्वरीच तसं ते पूर्ण ग्रंथच तसा बनवायला येते. आणि थोडा बदल काय आहे त्याच्यात, वेगळेपणा काय आहे त्याच्यात, काय आहे त्या शब्दाच्या अर्थाचे किती किती अर्थ होतात. 56 भाषा, त्या 56 भाषा कोणत्या कोणत्या आहेत बरं? 56 भाषेत मग गुजराती आहे, कन्नडी आहे, मराठी आहे, तामिळ आहे. तर मग तामिळ मधला शब्द कोणता, कर्नाटकीतला कोणता, गुजरातीतला कोणता, असं पूर्ण त्यांचं ते संशोधन चालू आहे. आणि ते आपल्याकरता अत्यंत काय आहे, अत्यंत मोलाचं आहे. आणि आहे अशा प्रकारे बरं सांगितलं भगवंतानं त्या कर्णाला. भगवंत तिथं हजर असल्यावर काय कमी पडणार आहे? काही कमी पडणार नाही. तो मग राजस्व यज्ञ तो सुरू करायचा, अशा प्रकारचं ते दान देण्याचं सगळं झालं. पण मग म्हणजे आग्रपूजा कोणाची करायची? आग्रपूजाचा मान कोणाला? भीष्माचार्याला विचारलं. आग्रपूजा म्हणजे काय? पूजा सगळ्याचीच करायची, पण अगोदर कोणाची करायची एवढाच त्याचा अर्थ. कोणाची करायची म्हणले भीष्माचार्याला विचारलं. भीष्माचार्याने सांगितलं कोणाची करायची? जिथं कृष्ण म्हणजे जगद्गुरु, जगाचा गुरु भगवान कृष्ण असल्यावर दुसऱ्याची पूजा करायची काय? कृष्णाची करायची. महाराज पांडवाला कृष्णाचीच करायची. भीष्माचार्यांनी कोल तिकडे, कारण भीष्माचार्य भक्तच आहेत ना, गेला कोल. पण दुर्योधनाच्या गट होता त्याच्या पोटात गोळा उठला ना. कृष्णाची पूजा अगोदर, पूजा यज्ञ आमचा गणतीचा नसतो पण त्याच्या घरचा होता ना. आमजोल महाराज पूजा त्याची, गवड्याच्या पोराची. पण मला सगळ्याच्या मनात पण बोलाव कोण, वाट कोण पाडावं, कोणा काढावं. एक जण उठलं, म्हणलं मी बोलतो त्यात काय, मला सहकार्य करा. दुर्योधन म्हणले बाबा आम्ही मागायचे, तू उठलं ते महाराज शिशुपाल. ते पहिलं भीष्माचार्याला बोललं, अवघड बोललं महाराज. भीष्माचार्याला ज्यावेळेस बोललं ना, लक्षात घ्या तुम्ही महाभारत पाहता, भीष्माचार्याला ज्यावेळेस बोललं ना, पांडवाला राग आला याचा नाही अर्थ. दुर्योधनच पहिला गटा घेऊन उभा राहिला शिशुपालाला मारायला. शिशुपाला तोंड सांभाळ म्हणे, पितामह आयुष्य नाही तर तुला मीच मारेल म्हणे. आता मग जरा ते शांत झालं. मग भीष्माचार्याला दिलं सोडून. महाराज कृष्णाला बोलू लागलं. हा कृष्णाला बोल म्हणले बा. मग बोलायला सुरुवात केली. तर त्याचं काय, मला ते कुठून शिकून आलं होतं काय माहिती, कुठं संहिता घेतली होती. जे शिव्या सुरू केल्या त्यानं, असं म्हणतात त्यानं 100 शिव्या दिल्या, पण पहिली शिवी 100 होस्तर पुन्हा येऊ दिली नाही. कुठे शिकलो काय नाही, त्याचा ग्रंथ काढायला पाहिजे होता एक.
म्हणजे भांडणं करणार आहे तरी पाठ करता आले असते. त्याचा एक ग्रंथ वेगळा पाहिजेच त्याचा. भगवंत कृष्णाला प्रार्थना करू शिशुपालाला एकदा मला तेवढा ग्रंथ काढत तयार कर. अरे ते केला तर त्याने डिलेट सुरू केल्याशिवाय 1 2 3 4 10 15 20 दिल्या. उठला भीमदादा दम निघत होता मला. तुम्हाला सांगू काय, शब्द एकच, वाक्य एकच, पण आपल्या याच्यानुसार भाव काढल्या जातो. ज्यावेळेस द्रौपदी मातेला भरसभेत आणलं होतं ना, त्यावेळेस धर्मराजा शब्द व्याकरण शब्द तेच पण भाव बदलला. धर्मराजा म्हणले दिधले दुःख पराणे उसने फेडू नयेची स्वसावे देवतयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. धर्मराजाने सांगितलं दिधले दुःख पराणे उसने फेडू नयेची, उसने फेडू नये. मग काय करावं, स्वसाव सहन करावं. देवतयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. देव त्याला काय करील. भीमदादा म्हणला दादा तसं नाही. आता भीमदादाने तेच वाक्य वापरलं पण अर्थ बदलला. भीमदादा म्हणलं तसं नाही दादा. म्हणजे मग दिदले दुःख पराणे उसने फेडू नयेच स्वसावे. सहन नाही करायचं, उष्ण फेडायचं. देवतयाला शिक्षा देईल म्हणून काय उगेची बैसावे. देव त्याला दंड देईल म्हणून काय गप बसाव का असं. आता भीमदादा गरम रक्ताचा माणूस होता, जरा उचलली गेला. देवा म्हणे याला हानतोच. देव म्हणजे भाई भीम्यात आपण नाही जमत, मरत नाही, त्याला मीच पाहिजे पण जरासा था. देव तो शिव्या देऊ लागलो, दन 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 शिव्या देऊ लागलो. भगवंत काहीच बोलणं का. त्याच्या माईल गोचे ते काय लांबचं नव्हतं महाराज. सख्या आत्याचा मुलगा होता देवाच्या. सख्या आत्याचा मुलगा होता तो. ते जन्मताने जरा विचित्र जन्म देत असे. विचित्र जन्मलं होतं म्हणून त्याला 4 हात 3 डोळे होते. त्याच्या आईला वाटलं विचित्र झालं. मग त्याला कोणीतरी भविष्यकारानं सांगितलं की याला याच्याकडे ज्यानं पाहिल्यावर याच्याकडे पाहिलं की महाराज याचा 1 डोळा आणि 2 हात जर त्याचे गळून पडले तर त्याच्या हाताने याला मरले. मग त्याच्या आईने ठेवलं त्याचं प्रदर्शन या पाहायला. आणि मग तेव्हापासून त्याला एकदा पाहायला जायची परता लागली. तिथून तो सुरू झालंय. या पाहायला ही आली नाही, ती आली नाही, ती आली नाही. सगळे बोलू लागले. सगळे आले पण कृष्ण गेलेच नाही. बलराम दादा गेले. चालले कृष्णा पाहायला नको म्हणजे दादा तुम्हीच जा म्हणे. तुम्ही गेले काय. मोठा भाऊ गेला लहान्याचा जम जिथं अडचणीत येईल तिथं दादाला पाठवायचा. दादा गोळा माणूस. जिथं अडचणी येईल तिथं दादा तुम्ही जा. दादा बरोबर दादा भूषण यायचं की आपल्याला मान द्याला. दादा निघाले. म्हणे बलरामान कृष्ण नाही राहिला, आता त्याला काय करायचं, मी आलोय ना. दादाचं बोल का. त्यानं सांगितलं मोठेपणानं तुझं तुम्ही जा दादा. ती म्हणली नाही सगळे आले, कृष्णच राहिलाय. त्या बरोबर कारण ती माहित होते. आणि कृष्णाला माहित होतं आपण गेलो की खटकाच बसणारी, आपल्यावरच येणारी. गेले महाराज. भगवान कृष्ण नाहीला झाला. त्याचा आग्रह सगळ्यांनी घरच्यांनी आग्रह केला. वसुदेवांनी देवकी मातेने जा रे कृष्णा जा बाळा जा बाबा जा बाबा. गेले महाराज. आणि देवान गेले पाहिल्या बरोबर त्याचा 1 डोळा हात नाहीसच झाला. त्याच्या लक्षात आलं याच्या हाताने मरण. कृष्णा वचन दे माझ्या लेकराला मारणार नाही. आपण मी कशाला मारल त्याला. ज्योतिष्य भविष्य तसं सांगायला वचन दे. देव म्हणण्याकडे आता वचन देतो पण या काठीवर काय 100 गुन्हे माफ करी. तिला वाटलं मोर लेकरू वार करी निघल याच्या कशाला 100 गुन्हे करी. तिला माहिती पुढे चित्र निघल असं. तिने म्हणली बरोबर दिलं वचन महाराज देवानं. आणि मग देव तुम्हाला एक सांगू का, सगळ्यांना वाटत होतं देव का गप येत. सगळ्यांना वाटत होतं देव का गप येत. लक्षात घ्या देव गप नव्हते, देव गुन्हे मोजित होते. एखाद्याने याला या वारकऱ्याला त्रास, त्या वारकऱ्याला त्रास, देवाला शिव्या. लोक म्हणते देव का झोपला का काय. झोपला नाही रे, गुन्हे मोजायला. त्याचे पूर्ण होस तर देवालाही काही करता येत नाही ना. गुन्हे मोजायला लागला, गुन्हे मोजायला लागला. गुन्हे मोजले महाराज. साधूचा स्टाफ सोपा नाही. गुन्हे मोजू लागले भगवंत. आणि ते बाकीच्याच सहकारी काय महाराज भगवंतानं 95 शिव्या झाल्या. ते गप्प बसलो. त्याला म्हटलं दादा याला लाज नाही. म्हणला किती शिव्या द्या ते याला काय लाज आहे. ते गप्प बसलो. देवानी त्याला थोडी राहिल्यात. आता देव म्हणले अर्काचा दमला का काय तो भेद घेतो का मानला तुझं. पुन्हा सुरू केलं. गप्पा राहून त्याला परत शिव्या सुरू केल्या. 99 100 शिवी झाली. देवान थांबवलं. थांब म्हणले. शिशुपाला सावध केलं. थांब शिशुपाला तुझ्या आईला वचन दिलं होतं आता संपलं वचन. देवान मुका मारलं नाही, सावध केलं त्याला. संपलं वचन शिशुपाला. यानंतर एक जर शिवी देशील तर तू जिवंत राहणार नाही.
संपले वचन. दुर्योधना सांगितलं, दुर्योधना सांग त्याला आता तो जिवंत राहणार नाही. मी दिलेलं वचन, माझे वचन माझ्या आत्याला दिलेलं पूर्ण झालंय, आता सोडणार नाही. असं म्हणल्यावर मला ते तसंच होतं. ते आता ते बरं ते मला कृष्णाच्या जसा की आत्याचं पोरग खाऊन मागल. बरं कृष्णा काही वाईट केलं होतं त्याचं? काय वाईट केलं होतं बरं? त्याचं केलं होतं काही वाईट? का कृष्णाच्या मागे लावलं होतं? का वाईट केलं? अरे हळद धुयाला लावली होती, याच्यापेक्षा वाईट काय करायला लावता पुन्हा? याच्यापेक्षा पुन्हा वाईट काय करायचं ठेवलं? बिचारा हळद लावून आलत ना, हळद लावून आलत ना, त्याची हळद यानं धुयाला लावली आणि मग ते याची पूजा करील का? कस काय पूजा करील? ते खरं होतं त्याचं. ते दावत हेच काढून घेऊ लागला. त्याला वाटलं बराच चान्स आला. ते म्हणला घेतो का काय म्हणला तुला? म्हणून त्यानं एक शिवी पुढची दिली आणि भगवंत उभे राहिले. मला भगवंताचं दैदिप्य मानतो देह. सगळं मला सभा स्तब्ध झाली आणि सुदर्शन भगवंतानं सोडलं. डायरेक्ट शिशुपाळाला मारलं नाही, सगळ्या सुदर्शन फिरू लागलं. सगळ्या सभेनं सुदर्शन फिरू लागलं. का बाकीच्या राजाला सावध करू लागलं. याद राखा राजसुयज्ञ बोलले तर सुदर्शन फिरायले. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. याद राखा पांडवाच्या मधात आता राजसुय यज्ञात कोणी बोललं तर सुदर्शन फिरतय. आता ते रामानंद सागरांनी जी महाभारत मालिका बनवली ना, त्याच्यात हा भाग पहा तुम्ही शिशुपालाचा. हे दुर्योधनाने त्या खुर्च्या होत्या बसायला, खुर्च्या खाली लपू लागले. ते लागून देणारी बोल बोल म्हणले शिशुपाला. त्या लोटला आपलं मुटकं खात काय? सुदर्शन पुढे कोणाचं चालतंय? घाबरले सगळे. महाराज सुदर्शन निघालं. शिशुपाल थरथर कापायला, पण काय चालतंय? एका क्षणात सुदर्शनानं शिशुपालाचं शिर धडापासून वेगळं केलं. गोपाल कृष्ण मोकळं केलं. महाराज माऊली ज्ञानोबा आहे देवाचा उदारपणा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. काय उदार हे देवा तू. राजयागाच्या सभासदी मिळता त्रिभुवनाची मांदी. कैसा दुर्वाक्य शब्दी निस्तेज दासी. देवा राजसूय यज्ञाच्या वेळेस सगळी सभा राजे बसलेले असताना तसा दुर्वाक्य शब्दी निस्तेज दासी. किती दुर्वाईट शब्द शिव्या देऊन तुला देवा निस्तेज केलं ज्या शिशुपालानं. ऐशा अपराधी या शिशुपाला आपण पेठाव दिदला गोपाळा. त्या उत्तांचरणाची या बाळा काय द्रौपदी झाड. देवा ऐशा अपराध या शिशुपाला, अशा अपराध ज्या शिशुपाळानं केले आपण पेया ठाव दिदला गोपाळा. देवा तो त्याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काय दिली? जागा दिलेली आहेस. अशा प्रकारे महाराज त्या शिशुपालाचा उद्धार पुढे राजसूय यज्ञाची पूर्तता. राजसूय शुकाचार्यांनी मग सांगितलं एक भाताचा शीत खाल्ला तो सलत होता शुकाचार्याला. इथं सलत होता, इथं सलत होता, सारखा सारखा सलत होता. पांडवाचे उपकार आहेत, कधी फेडून देईल, कधी फेडून देईल, कधी फेडून देईल. आणि ते कधी फेडले पांडवाला गरज पडली नाही. पांडवाचा मुलगा तर पांडव असतानाच मारल्या गेला हे का नाही, पण पांडवाचा नातू परीक्षित त्याला गरज पडली आणि एका भाताच्या शीतामुळे 7 दिवस भागवत सांगितलं. मला महाराज कथा नेहमी सांगताना असं संशय मनात एक विचार येतो. शुकाचार्याने एक भाताचा शीत खाल्ला तर 7 दिवस भागवत सांगितलं तेव्हा ते उपकार भेटले. मला तुमच्या घरी आम्ही जेवताना अर्धा किलो तांदळाचा भात मी एकटा खातो. किती जन्म भागवत सांगणं लागत. आता भागवत सांगूनच फिटल का तुमच्या वावरात ना आवताचा बैल. आता बैलही बंद झाली. ट्रॅक्टर होणं लागल बुवा, ट्रॅक्टर होऊन नागाटी करणं लागल. अरे बरं काही का नाही तर खोटा नाही ना. म्हणून तर या आपण ज्याचं अन्न खातो त्याला आपलं पुण्य जातं. बरं सोपं नाही महाराज, पुण्य जातं. म्हणून लोकांचं जेवढं कमी खाणं होईल तेवढं कमी खावं, पुण्य जातं. आणि दुसरं सांगतो महाराज आपल्याकडे साधू संत पूर्वी पहा कशा पद्धती लावल्या. पुण्य जातं ना, ज्याच्या घरी खायचं तिथंच पुण्य करायचं त्याला द्यायचं अशी पद्धत पाळली संतांनी. म्हणून पंक्तीला बसले की अगोदर हरे राम म्हणतात. काय म्हणतात? भुका लागाव म्हणून? नाही 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 नाही,
त्याला आपलं पुण्य जाणार आहे आणि आपलं बचत ठेवलेलं पुण्य जाऊ नये म्हणून तिथंच नामस्मरणाचं पुण्य करायचं आणि तिथं त्याला देऊन टाकायचं. आपलं बचत जाऊ नये. बचत असलं तर बचत जाईल आणि काही बचत नसलं तर कर्ज होईल. बचत नसल्यावर तर मग कर्ज होणारच. पण महाराज जातं पुण्या म्हणून तिथं हैराण. आता ती प्रथा बंद पडली. एखादा वारकरी असला, जुना माणूस असला, त्याला सवय असली हैराम म्हणायची, माणसं पंक्तीला बसले, सप्त्याच्या पंक्ती हो लागण्याच्या तर सोडूनच द्या. सप्त्याच्या पंक्तीला बसले आणि महाराज बसल्यावर एखादा सुरू केला हरे राम 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 हरे हरे. दुसरा म्हणतो गपरे अजून पात्र नाही, दूर्ण नाही, हरे राम हरे. हा मग लावली बन 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 बन. मग काही म्हणायचं धुपन दिसल्यावर. धुपन कशाचं? आघाडीच. हो दिसले. मग हरे राम मोदनी कवळ घ्याता म्हणाव हरे राम म्हणले की पुण्य आपल्यावर कर्ज होत नाही महाराज. असं संत महात्म्यांचं ते आहे. आणि म्हणून ते संत महात्म्याचे लयच विचार वेगळे असतात महाराज. ऐकावं जुन्या महात्म्यांच्या गोष्टी. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. सहज सहज महात्म्याचा आता मोठे बाबा ते मी ऐकल्यास महात्म्यांच्या मुखातून आळंदीत कोणतरी जेवायला सांगितलं म्हणून विद्यार्थी 40 विद्यार्थी बाबा घरांवर माळी म्हणजे दुसरा मजला. त्यावेळेस माळ होतं ना माळ्या. आता खाली जागा कमी म्हणून काही विद्यार्थी वर बसवले आणि बाबाला काही 4-2 विद्यार्थी खाली बसले. वर मारा ते सुरू झालं. वर मीठ वाढायचं विसरलं. एका विद्यार्थ्याने आवाज दिला अरे यार मीठ आणा. नाही वाढलं म्हणजे सांगितलं मीठ आणा. झालं. तिथून आले संस्थे झाल्यावर मोठे बाबांना सगळे विद्यार्थी बोलवले की वरचे अय मीठ कोण सांगितलं म्हणले यानं सांगितलं. मी सांगितलं. ते म्हणले एवढ्या आवाजात मीठ सांगायचं जर असलं तर घरी जायचं, लग्न करायचं आणि बायकोला सांगायचं, दुसऱ्याच्या घरी नाही. एवढं रोबानं मीठ दुसऱ्याच्या घरी सांगायचं नाही. किती बारीकीच्या किती महाराज त्या लोकांनी असे महाराज जे काय ज्याला धन कमवायचं त्यानं कणाचा विचार करावा आणि ज्याला देव मिळवायचा त्यानं क्षणाचा विचार करावा. बरोबर. ज्याला धन कमवायचं त्यानं कण वायाला जाऊ देऊ नये आणि ज्याला देव मिळवायचा त्यानं क्षण वायाला जाऊ देऊ नये. तर देव मिळाल्यानंतर धन कमवणं ते इकून कमवायला तिकडे खर्चायला त्यानं तो करोडपती होत असतोय का? त्याला कणाचा विचार करावा लागेल आणि याला क्षणाचा विचार करावा लागेल. तुकोबराय म्हणतात क्षणोक्षणा देव आम्हाला क्षणोक्षणा सांभाळतो, साक्षी होतो आपुला. अशा प्रकारचा आहे क्षणोक्षणाची. क्षणोक्षणा एका क्षणाक्षणाला तो विचार करावा. शुकाचार्यांनी महाराज त्याच्यामुळे 7 दिवस भागवत सांगितलं असं सांगता येत. आणि तिथं महाराज दशमस्कंदाची आणि एकादश स्कंदाची समाप्ती होत्या. पुढचं आपल्याला चरित्र बघायचं. 2 मिनिटं भगवंताचं भजन करा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण म्हणा म्हणा महाराज हरी जय जय रामकृष्ण हरी.